नोट्स दिल्यावर एका आठवड्यात ठेवूया, चालेल? एक आठवडा पुष्कळ झाला तुम्हाला. ओके. तिसरा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 पत्र आहेत आणि त्या 3 पत्रांवर तुमची एक्झाम असेल. मला वाटते की समजा जर मी तुम्हाला रविवारी नोट्स जर दिल्या तर लगेच बुधवारी नको, तर तुम्हाला नेक्स्ट बुधवारी, म्हणजे तुम्हाला किती दिवस मिळतील? 10 दिवस मिळतील, बरोबर? ओके. अभ्यास करायला जसं मी तुम्हाला यावेळेस सांगितलेलं होतं की यावेळेसची एक्झाम आपली कशी असेल, थोडीशी टफर असेल. ओके, थोडीशी अजून टफ असेल. फक्त यावरच नाही तर आपण इथं बसून शिकत असताना काही उदाहरणं घेतलेली वगैरे होते, ते देखील आठवण करून तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील. तर आपली एक्झाम होईल तिसऱ्या अध्यायाची, आणि तिसऱ्या अध्यायाची एक्झाम जी आहे त्याच्या नोट्स रविवारी मिळतील. रविवारी मिळतील का? हा, रविवारी मिळतील. आणि मग सॉरी आणि त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट बुधवारी आपण त्याच्यावर एक्झाम घेणार आहे. एक्झामची डेट सांगितल्यावर गायब होतात. ओके, नाही नाही असं नाही होणार, तो येणार. ओके, आपण चौथ्या अध्यायामध्ये जाऊया. आणि मी तुम्हाला सगळ्यांसाठी हा चौथा अध्याय पुन्हा एकदा वाचतो, थोडंसं लक्ष द्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये. प्रगटीकरण अध्याय 4. यानंतर मी पाहिले तो पहा स्वर्गात एक द्वार उघडलेले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती मज बरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवेन. इतक्यात मी आत्म्याने संचारित झालो. तो पहा स्वर्गात राजासनावर मांडलेले आहे, आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला तो दिसण्यात यास्फे सारदी या रत्नासारखा आहे. राजासनासभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य आहे. राजासनाभोवती 24 आसने आहेत, आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले ते 24 वडील बसलेले आहेत, असे दृष्टीस पडले. राजासनाच्या आतून विजा, वाणी व गर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे, आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चारी बाजूस मागे, पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे 4 प्राणी आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा आहे. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरून व पंखाखालीही डोळ्यांनी भरलेले आहेत. आणि पवित्र 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 जो होता, आहे व येतो तो प्रभू सर्व सत्ताधारी हे म्हणावयाचे ते रात्रंदिवस थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत, याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान, उपकार स्मरण करतात, तेव्हा तेव्हा 24 वडील राजासनावर बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमस्कार घालतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत. असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. आपण हे जे स्वर्गाचा झालेला योहानाला जो साक्षात्कार आहे त्याच्याविषयी मागच्या बायबल स्टडीला आपण थोडंसं शिकलेलं होतं, की तिसऱ्या अध्यायापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे ते तिसऱ्या अध्यायापर्यंत हे बरोबर आहे का? तर दिसतंय तुम्हाला अजून चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन बरोबर आहे. आता हॉरिझॉन्टल करू, आता बरोबर आहे. ओके, तिसऱ्या अध्यायामध्ये आपण 7 पत्र जी आहेत मंडळीने लिहिलेली, ती 7 पत्र आपण संपवली, आणि मग आपण पुढे गेलो चौथ्या अध्यायामध्ये. आणि तुम्हाला जर मागचा बायबल स्टडी आपला आठवत असेल तर आज मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देणार आहे बरं का.
आणि तो प्रत्येकाने घरी जाऊन करायचा आहे आणि पुढच्या वेळेस येताना तो होमवर्क आणायचा आहे. ओके, तो होमवर्क काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं तुम्हाला वाटेल की हा कसला होमवर्क आहे म्हणून, पण तो होमवर्क तुम्हाला करायचा आहे. तर तो होमवर्क काय मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. तर 3 अध्यायामध्ये आपण तिसरा अध्याय ज्यावेळेस संपला आपण पाहिलं की फार सुंदर रीतीनं प्रभू येशू ख्रिस्त योहानाला प्रगटीकरण करत आहे आणि प्रगटीकरणामध्ये मंडळी ज्या परिस्थितीतून जात आहे तात्पुरतं जे सांत्वन आहे ते त्यांना देत आहे, पण भविष्यामध्ये मंडळीची जी दरवाजा बनतो मंडळीची जी आवश्यकता आहे आध्यात्मिकतेची, ती आध्यात्मिकतेची अवस्था तो अधिक चांगल्या रीतीने त्यांना प्रगट करतो की घाबरू नका, जो आहे, जो होता, जो येणार आहे तो कशा रीतीने येणार आहे आणि मंडळीची कशा रीतीनं तो गरज पूर्ण करणार आहे. तर या गोष्टी तो काय आहे तो बोलत आहे, सांगत आहे. आणि आता 4थ्या अध्यायामध्ये अचानकपणे आपण काय पाहतो की स्वर्गाचा असणारा साक्षात्कार. तर स्वर्गाचा जो साक्षात्कार आहे तो नेमका काय आहे तो आपण थोडासा पाहून घेऊया. मागच्या वेळेस मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की बाबा स्वर्ग जर आपण असं जेव्हा म्हणतो स्वर्ग तर तुमच्या डोळ्यासमोर काय काय येतं, तर तुम्ही मला खूप छान छान आन्सर्स दिले. स्वर्ग म्हणाल्या कोणत्या गोष्टी तुमच्या समोर येतात आणि आपण त्याविषयी विचार पण केले की खरंच असं आहे का, अशा रीतीनं होतं का. पण प्रगटीकरणामध्ये आपण स्वर्गाचा हा साक्षात्कार पाहतो. त्याचबरोबर यशया, दानियल, एजेकेल यांना पण स्वर्गाचा साक्षात्कार जो झाला तो त्यांनी नमूद केला आणि आपण पाहिलं की हा कसा समांतर जात आहे. स्वर्ग म्हणाल्या त्यांना त्या ठिकाणी काय दिसलेलं आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, जसा की स्वर्गाचं द्वार ओपन होतं, योहानाला म्हटलं की योहाना इथं वर ये, योहान वर आला आणि स्वर्गाचं दार जसं ओपन झालं तर त्यानं काय पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं त्यानं काय पाहिलं, राजासन. ओके, हे विसरायचं नाही बरं का. त्यानं काय पाहिलं, राजासन. म्हणजे स्वर्ग असं म्हणतो इकडे वर ये, म्हणजे आता मी तुला हे सगळं सांगितलेलं आहे, मंडळांना हा निरोप द्यायचा आहे आणि तो काय म्हणाला, काय कर इकडं वर ये, आता वर ये आणि तुला आता स्वर्ग दाखवतो. तर स्वर्ग दाखवतो, तुम्हाला स्वर्ग दाखवतो म्हणल्यावर काय काय दिसलं मला तुम्ही सांगा बरं, तुमच्या पवित्र शास्त्रात पाहून तुम्हाला काय काय दिसलं. सगळ्यात पहिला इकडे वर ये मला तुम्हाला काय काय दिसलं, नाही पहिला हा सगळ्यात पहिला काय नाही, नीट बघा. ओके, काय नाही 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 परत बघा, इकडे वर ये, इकडे वर ये म्हणाल्यावर काय गोष्टी घडल्या. आता हे इम्पॉर्टंट आहे. पहिला काय आहे, एक नाही स्वर्गात काय सगळ्यात पहिला हा एक दार, बरोबर आहे. एक दार काय झालं, उघडलं. ओके, इथे हे इम्पॉर्टंट आहे. काय सगळ्यात पहिला एक दार आहे ते उघडलेलं त्याला दिसलं. म्हणजे ते दार काय होतं, बंद होतं, आता काय झालेलं त्याला उघडलेलं दिसलं. ओके, पहिली गोष्ट उघडलेलं आहे. बरं पुढे काय दिसलं अजून, हा जी वाणी मी प्रथम ऐकली होती, हा हा ओके. आता जी वाणी त्यांनी बोलत होती कशी होती, करण्याच्या ध्वनीसारखी, म्हणजे कर्णा जसा आवाज करतो जसं त्याची माहिती आहे तुम्हाला, करण्याच्या ध्वनीसारखी म्हणजे कुठली वाणी होती, बरोबर. पण पहिला ती वाणी त्यांनी प्रथमच बोलली की पहिला पण ती वाणी बोलत होती त्याच्या बरोबर, पहिला अध्याय तुम्हाला आठवतं, पहिला म्हणजे ही वाणी काही दुसरी होती का, नाही, जी वाणी ऐकलेली होती त्या वाणी सारखेच हा आवाज होता, बरोबर आहे, म्हणजे वेगळं काही नाही. मग ती वाणी त्याला काय म्हणाली, ती कर्णाची वाणी त्याला आता जी बोलत आहे ती पुढे काय म्हणाली, आता जे कर्णा बोलत होता आता काय दिसत आहे त्याला समोर, बरोबर ते बोललेलं आहे. बरं पुढं ह्याच्यानंतर जे झालं पाहिजे मी तुला दाखवतो. ओके, पुढं बरोबर आत्म्यानं संचालित झालेला आहे तो. ओके, मग त्याच्या दृष्टीस काय पडलं, बरोबर, म्हणजे त्याचं काय दिसलेलं आहे त्याला आता, राजासन, थ्रोन. ओके, आता हे इम्पॉर्टंट आहे बघा, काय आहे, स्वर्ग आहे, ऍब्सोल्युटली आहे, द्वार आहे, ऍब्सोल्युटली आहे, म्हणजे स्वर्ग पण आहे द्वार पण आहे. द्वार आता कसं आहे, उघडलेलं आहे, वंडरफुल. दार कसं आहे, उघडलेलं आहे. आता उघडलेल्या दाराच्या समोर ज्यावेळेस आत्म्यानं संचारित झाला तेव्हा त्याला काय दिसलं, स्वर्गामध्ये एक राजासन दिसलं. सगळ्यात पहिला काय आहे, राजासन. हे इम्पॉर्टंट आहे.
इवन यशया, एझेकिएल, डॅनियल यांना ज्यावेळेस दर्शन झालं तेव्हा पण त्यांनी काय पाहिलं? राजासन, अथ्रोन. स्वर्गामध्ये काय आहे? अथ्रोन. गौरव कुणाचा आहे स्वर्गामध्ये? देवाचा आहे. तुम्हाला दिसत आहे गौरव कुणाचा आहे? देवाचा आहे. म्हणजे स्वर्ग कुणाचा आहे? देवाचा आहे. स्वर्गामध्ये वस्तीस्थान कुणाचं आहे? देवाचं आहे. त्या ठिकाणी गौरवीला कोण जातोय? देव जातो. मग स्वर्गामध्ये जर समजा आपण मध्ये स्वर्गात गेलेलं कोण? ठीक आहे, तर तिथे काय व्हायला पाहिजे? कुणाचं गौरव व्हायला पाहिजे? देवाच. तर म्हणजे आजकाल काही काही लोक ह्याच्या अगोदर पण होऊन गेले आणि आता पण काही काही जण असतात जे स्वतःला असं म्हणतात की आम्ही स्वर्गामध्ये जाऊन आलो. बरोबर आहे, काय म्हणतात? आम्ही जाऊन आलो. आणि जाऊन आल्यावर काय म्हणतात ते? आम्ही काय काय पाहिलं? हो, मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं ना, एकदा सांगितलं वाटतं मी चर्चमध्ये. तुम्ही इंटरनेटवर जा, युट्यूबला, आणि तिथे ना बेनिहिन अँड डीजेस दिनाकरन्स इंटरव्ह्यू असं म्हणून टाका. ओके, तिथे तुम्हाला दिसेल. हे आहे बरं का, सध्या युट्यूबवर अजून पण आहे हा व्हिडिओ, की बेनिहिन डीजेस दिनाकरनची इंटरव्ह्यू घेत आहे. आणि जसं की हा घेत आहे आणि मग तो त्याला म्हणतो की डीजेस दिनाकरनला की स्वर्गात गेलेलास? तो म्हणतो हो. वाह, काय काय बघितलंस? एकदम छान ते सांगत आहेत बरं का. असं म्हणतो मी तिथं पाहिलं, छान आहे एकदम सगळा स्वर्ग. मी ह्याला भेटलो, मी त्याला भेटलो, मी त्याला भेटलो. मग शिष्यांची नाव वगैरे त्यांनी घेतली डीजेस दिनाकरन. आणि त्याच्यानंतर बेनिहिन म्हणतो की माझ्याविषयी काही बोलले का तिथं? मग खूप सुंदर एक पॉज त्या डीजेस दिनाकरने घेतला. असं ओ व्हॉट ऍक्टिंग. म्हटलं हो, तुझ्याविषयी बोल. काय बोललं तुझ्याविषयी? आणि तुम्हाला माहित आहे हे एवढं सुंदर आणि एवढं छान चालू आहे ना, आणि तिथे जर खाली तुम्ही कॉमेंट्स पाहिले, ओ किती छान, किती सुंदर आणि किती अद्भुत आहे, देव कसा आत्म्याचं प्रगटीकरण करतो, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. तुम्ही जर हे सगळं ऐकलं आणि पाहिलं तर तुम्हाला हे दिसतं की हे सगळं मनुष्य केंद्रित आहे. ज्या वेळेस तुम्ही पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून स्वर्गाचं चित्रीकरण पाहता, त्या काळ्या मथळ्यामध्ये तुम्ही वाचलं तिथे लिहिलं स्वर्गाचा साक्षात्कार. ज्याने कुणी हे लिहिलेलं आहे ते समजण्यासाठी लिहिलेलं आहे की पुढं काय लिहिलेलं आहे तुम्हाला कळावं. आणि स्वर्गाच्या साक्षात्कारामध्ये जर कोण आहे तर तो आहे राजासन. आणि हेच नाही बोलत, ज्यांना ज्यांना दर्शन झालं त्या सगळ्यांनी एकच गोष्ट बोलली की आम्ही त्रोन पाहिला, आम्ही राजासन पाहिला, मुखमंडित, गौरवी असं आम्ही अनुभवलं. हे कोण? सगळे पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे. आणि आजचे लोक जर आपण म्हणायला लागलो जे सो कॉल्ड आहेत, स्वतःला प्रॉफेट म्हणतात, स्वतःला अमुक तमुक म्हणतात, आणि त्यांचे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत काही लोकांनी. कोण म्हणते की मी 7व्या स्वर्गात जाऊन आलो, कोण म्हणते मी 3ऱ्या स्वर्गात जाऊन आलो, कोण म्हणते मी मेलेलो होतो, 40 दिवस मी वरती राहिलो आणि खाली आलो आणि हे पहा मी पुस्तक लिहितो. लोकांना ऐकायला पण खूप चांगलं वाटतं, त्या पुस्तकांचा सेल पण होतोय. पण जर ते पवित्र शास्त्राला अनुसरून नाहीये तर ते सगळं खोटं आहे. कारण स्वर्गामध्ये जर काही आहे तर तो फक्त गौरवी देव आहे. आणि हे कोणी बोललं? पवित्र शास्त्राच्या प्रत्येक संदेशानं ज्यांना ज्यांना दर्शन झालं, पवित्र शास्त्राच्या महान लेखकानं, ज्याला योहान म्हणतात, ज्याला प्रगटीकरण झालं, तोही तीच गोष्ट म्हणतो. आणि आपण पाहिलं की योहानाला सांगितलंय की तू हे लिही. आणि ज्यावेळेस पेत्राला हे दर्शन झालं, पौलाला हे दर्शन झालं, पौलाला मज्जाव केला की लिहू नको. अशा काही गोष्टी आहेत ज्या मी बोलायच्या नाहीयेत, अशा गोष्टी मी पाहिल्या असं पौल म्हणतो. आणि योहानाला म्हटलं की योहाना तू लिही, आणि योहानाने लिहायला सुरुवात केली, इकडे वर ये मी तुला दाखवतो. आणि जेव्हा तो वर गेला त्यानं पाहिलं, आत्म्यानं संचारित झाला, आणि त्यानं काय अनुभवलं किंवा काय पाहिलं त्यानं, तर त्या ठिकाणी स्वर्गाचं दार उघडलेलं आणि समोर राजासन. हे फार इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक जण हे असंच बोलत आहे, याच्या बाहेर कोणच बोलत नाही. कारण त्यांनी काय अनुभवलेलं आहे, काय पाहिलेलं आहे, जे पवित्र शास्त्राचे लेखक आहेत त्या सगळ्यांना जर कोणता अनुभव आलेला आहे, आत्म्यानं संचारित झाल्यावर जर त्यांना स्वर्गामध्ये काही दिसलेलं आहे, तर ते आहे राजासन.
आणि राजासनावर बसलेला. कोण आहे राजासनावर बसलेला? आणि हे या ठिकाणी नमूद होतं आणि त्यात त्याला लिहिलेलं आहे की स्वर्गात राजासन मांडलेले आहे आणि राजासनावर कोणी बसलेला आहे? जो बसलेला तो दिसण्यात यास्वे, सारदी या रत्नांसारखा होता. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की यास्वे आणि सारदी यांचा अर्थ काय होतो, हे कशाविषयी बोलण्यात येतं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पण स्टील आपण काय करूया, तिथे जाऊया आणि समजून घेऊया की यास्वे आणि सारदी यांच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे. ओके, आपण जिथं होतो तिथं आपण जाऊया. ओके, जी प्रस्तावना आहे मी पुन्हा एकदा वाचतो म्हणजे समजायला तुम्हाला मदत होईल. आपण अध्याय 3 मध्ये पाहिलेल्या दृश्यापेक्षा आता खूप वेगळे दृश्य पाहायला मिळणार आहे. अध्याय 4 मध्ये आपण योहानाच्या सोबतीने स्वर्गीय क्षेत्रात प्रवेश करू. हे दृश्य पृथ्वीवरील मंडळीपेक्षा वेगळं आहे. जे आपण पाहिलेलं आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये मंडळीला असणारा जो काही संदेश आहे तो संपतो आणि सांगण्यात येते इकडे वर ये. आणि या अध्यायात आपल्याला स्वर्गातील अलौकिकतेचे एक अद्भुत दर्शन मिळेल. हे असे काही आहे जे जगाच्या इतिहासात अनेक विश्वासांना कधीही समजले नाहीये. स्वर्गीय दर्शनाचा संदर्भ 2 कोरिंथ 12 अध्याय 2 ते 4 मध्ये आपण पाहतो की प्रेषित पौल स्वर्गातील 3ऱ्या स्तरावर नेण्यात आलं, परंतु त्याला जे काही दिसले ते सांगाव्यास मनाई करण्यात आली. मात्र योहानाला स्वर्गीय दर्शनाचे तपशीलवार वर्णन करण्याची परवानगी मिळाली किंवा देण्यात आली. जे अध्याय त्याने 4 आणि 5 मध्ये त्यानं ते केलेलं आहे. अध्याय 4 आणि 5 मध्ये त्यानं ते केलं. योहानाला मिळालेले हे दुसरे दर्शन आहे. पहिले दर्शन त्याने अध्याय 1 12 ते 17 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या तेजस्वी स्वरूपाचं केलेलं आहे. आणि आपण ते पाहिलं ज्यावेळेस आपण अध्याय 1 वचन 12 ते 17 मध्ये घेतलं. त्याला बोलण्यात आलं की इकडे वर ये. जे मी तुम्हाला आज म्हटलं की मला होमवर्क देणार आहे, तो होमवर्क असा आहे, तुम्ही घरी जायचंय आणि घरी गेल्यानंतर एक पेपर घ्यायचा, तुम्ही व्हाईट A4 साईज पेपर. ओके, A4 साईज पेपर घ्यायचा. A4 साईज पेपर घ्यायचा, अध्याय 4 समोर ठेवायचा. ओके, A4 साईज पेपर अध्याय 4 समोर, आणि त्या A4 साईज पेपरवर तुम्हाला ड्रॉइंग करायचं. ओके, तुम्हाला जे दिसतं अध्याय 4 मध्ये जे दिसतं ते ड्रॉइंग करायचं. ओके, आणि ते ड्रॉइंग करून तुम्हाला आणायचं. प्रत्येकाने वेगवेगळं करायचं आहे, कॉपी मारायची नाही, भले एका रूम मध्ये राहतात. ओके, प्रत्येकाने वेगवेगळं करायचं आणि ते ड्रॉइंग तुम्ही आणायचं. तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसतं, जसं मी तुम्हाला आता जस्ट उदाहरण दिलं मगाशी की काय दिसतं, आणि मी तुम्हाला 1 बाय 1 आपण गेलो. आत्म्याने संचारित झालं, स्वर्गामध्ये एक दार होता. असं ते दार कसं होतं, खुलं होतं. आणि मग त्यानं पाहिलं की राजासनावर बसलेला. तर तुम्हाला ना हे चित्रित करायचंय. ओके, फक्त काय करायचंय, चित्रित करायचंय. त्याला पूजायचं नाहीये बरं का. नुसतं काय करायचंय, तुम्हाला काय दिसतं ओके ते तुम्हाला नमूद करायचं. आता हे मला कसं डोक्यात आलं माहितीये का, UK मध्ये मसी आहे ना, मसी पण त्यांच्या विमेन फेलोशिप मध्ये रेव्हलेशन शिकत आहे आणि त्यांचा पण 4था अध्याय चालू आहे. तर तिने मला ना एक फोटो पाठवला आणि मला म्हटलं की जीजू हे कैसा है. तरी म्हटलं कोण, कार्मिनी निकाला है, बोलते नहीं मैंने निकाला. बोलते क्यों, बोलते उन्होंने वो होमवर्क दिया था. मैं म्हटलं वाव, मुझको भी देना है अभी चर्च को. तर जे तुम्ही सगळेजण आहात, तर माझी इच्छा आहे की तुम्ही ते प्रॉपरली काढावा. तुम्हाला समजायला मदत होईल की हे कशा रीतीनं आहे आणि कशा रीतीनं मुद्रित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, आणि ते फार महत्वाचं आहे. काही प्रश्न आहे तुम्हाला? कसं पण चालेल, तुम्ही कसं पण ड्रॉइंग काढा. तुम्हाला काय काय दिसतं ते तुम्ही पहा. ओके, आणि त्या अनुषंगाने तुम्ही ते ड्रॉइंग काढा. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. इच्छा अशी आहे की तुम्ही घरी गेल्यावर परत प्रगटीकरणाचं पुस्तक उघडता की नाही, हा माझा मोठा प्रश्न आहे. तुम्ही ते बंद करत असाल, म्हणत असेल पुढच्या बुधवारी खोलतो. तर त्यासाठी तुम्हाला हा होमवर्क आहे की 4था अध्याय तुम्ही पुन्हा घरी गेल्यावर त्याचं छान रीतीनं मनन करावं आणि त्याच्यावर तुम्ही एक छान ड्रॉइंग काढावं. कलर केला तर अजून चांगला आहे. ठीक आहे, कलर केला तर अजून चांगला आहे. तर त्या रीतीने तुम्ही प्रयत्न करा. मग असं म्हटलेलं 4था अध्याय वचन 1 आणि 2. यानंतर मी पाहिलं तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती, म्हणजे कुठली, अध्याय 1 वचन 12 पासून तिथे जी वाणी त्यानं ऐकलेली होती तीच माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली इकडे वर ये.
म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवेन. आणि यानंतर मग योहानाचा जो अनुभव आहे तो कालक्रम जो आहे किंवा जो इंडेक्स आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो त्यानं काय केलेलं आहे. 7 मंडळांना पत्र लिहिल्यानंतर योहानाला मिळालेले हे दुसरे दर्शन आहे. येथून पुढील गोष्टी अध्याय 4 पासून 19 मध्ये मंडळीच्या व्यवहारावरून थेट देवाच्या राजासनाकडे वळते. यात भविष्यकालीन घटना जसे की ट्रिब्युलेशन म्हणजे जो त्रास होणार आहे, महासंकटाचा जो काळ आहे, येशू ख्रिस्ताचे 1000 वर्षाचं राज्य आणि सार्वकालिक स्थिती यांचा समावेश आपल्याला आढळतो. आणि मग आपण पाहतो की स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. योहानाने उघडलेल्या स्वर्गाच्या द्वाराद्वारे स्वर्गात प्रवेश केला. प्रभूने त्याला सांगितले वर ये. हा आदेश मंडळीसाठी नव्हता तर योहानाला दिला गेला होता. यामुळे जो आत्म्यातून स्वर्गीय दृश्य अनुभवू शकला. मागच्या वेळेस मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आध्यात्मिक स्वरूपामध्ये देवाचं गौरवी दर्शन किंवा देवबापाचं गौरवी सत्य कुणालाही कळत नाही बरं का. म्हणजे कोणी जर असा विचार केला की मला देवाचं अबाधित सत्य समजून घ्यायचंय, मला देवाचं अबाधित सत्य ओळखायचंय, हे सगळ्यांचंच काम नाहीये. तो व्यक्ती देवाच्या आत्म्यानं भरणं फार आवश्यक आहे किंवा तो व्यक्ती देवाच्या आत्म्यानं भरलेला असणं फार आवश्यक आहे. त्याला देवाचा आत्मा मिळणं फार गरजेचं आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला जर आठवत असेल, आपण आपल्या बायबल स्टडीमध्ये शिकलेलो, जुन्या करारामध्ये जो पवित्र आत्मा येत होता, पवित्र आत्म्याचं कार्य होतं का जुन्या करारामध्ये? ऍब्सोल्युटली होतं. पवित्र आत्मा येत होता, त्याच्या लोकांमध्ये जो कार्य करत होता आणि तो पुन्हा जात होता. आपण ते पाहतो. शमशोन आहे, दावीद आहे, दावीद प्रार्थना करतो, हे देवा तुझा आत्मा मधून काढून घेऊ नको. पवित्र आत्म्याचं एक काम होतं की तो एका विशेष कार्यासाठी येत होता, ते कार्य झाल्यानंतर तो जात होता. येशू ख्रिस्तानं ज्या वेळेस शिष्यांना हे सांगितलं की पहा मी जाणं तुमच्या हिताचं आहे, मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही, तो येऊन तुम्हामध्ये वस्ती करेल, असं ज्या वेळेस तो म्हणतो याचा अर्थ काय? शिष्य ही अचंबित आहेत, कारण तो माझ्या नावाने येईल असं म्हणाल्यावर तो येऊन राहणार आहे. पूर्वी काळी ज्यावेळेस तो येत होता जात होता, येत होता जात होता, पण आता काय आहे? आता तो येणार आणि तुम्हामध्ये राहणार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मंडळी आहे आणि पॉल ज्यावेळेस मला वाटतं की एफेस नाव वेट आय फॉरगॉट द चर्च नेम, पण ते मंडळीत जातो. कोणाला जर आठवलं तर मला सांगा. त्या मंडळीमध्ये जातो आणि पॉल म्हणतो की त्या ठिकाणी त्याच्या अगोदर अपुल्लोस येऊन गेलेलं असतं. आय थिंक इट इज, मला आठवते का? आणि मग पॉल त्या ठिकाणी जातो आणि पॉल त्यांना म्हणतो तुम्हाला आत्मा मिळालाय का? आणि ते म्हणतात मंडळीला आत्मा दिलेला आहे, आम्हाला ठाऊक नाहीये. म्हणजे हे सगळे लोक जे आहेत हे एवढे एक्साइटेड आहेत की एक आत्मा, देवाचा आत्मा येणार आहे आणि तो आम्हा मध्ये राहणार आहे. आणि एव्हरीवन, प्रत्येक जण एक्साइटेड आहे. आणि म्हणून प्रभू काय जायच्या अगोदर अभिवचन देतो की मी जाणं हिताचं आहे, मी न गेलो तर तो तुम्हामध्ये येणार नाही, तुम्हामध्ये वस्ती नाही करणार. तो आल्यानंतर ज्या काही आत्मिक गोष्टी आहेत त्या समजण्यास तो तुम्हाला मदत करेल. उदाहरणामध्ये बघा, पण कुणीतरी काढा करिंथकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिला अध्याय वचन 15. करिंथकरास पहिलं पत्र पहिला अध्याय, सॉरी दुसरा अध्याय. ओके, दुसरा अध्याय वचन 10 पासून पुढे मी वाचू तुमच्या सगळ्यांसाठी. ओके, करिंथ दुसरा अध्याय वचन 10 पासून पुढे. ओके, समजून घेऊया आपण हे नेमकं काय. बघा इथं असं लिहिलंय, परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. पुन्हा या ठिकाणी आत्म्याचा उल्लेख आहे. ओके, इथे लिहिलंय कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा देवाच्या सत्याचाही शोधक आहे. पुन्हा एकदा इम्पॉर्टंट आहे, देवाचं जे वचन आहे ते वचन कोण समजू शकतं? तर देवाचा आत्मा. देवाचा आत्मा काय करतो? देवाचा आत्मा देवाच्या गोष्टींचा शोधक आहे. आपण पाहतो की जेव्हा योहान आत्म्यानं संचारित झाला, आत्म्यानं संचारित झाल्याशिवाय देवाचं अबाधित सत्य समजू शकत नाही, त्याला कळू शकत नाही. तुम्ही अजून एकदा आठवण करा, हे ओपनच राहू दे, आठवण करा. मत्तेय सुवर्तमान 16वा अध्याय 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पेत्र येशूला म्हणतो आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला असं म्हणतो, शिमोन बायोरणा धन्य तुझी, मांस आणि रक्त नाही, माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलं. म्हणजे तो ख्रिस्त आहे, हे मांस आणि रक्त याचं काम नाहीये. देवाचं अबाधित सत्य ओळखणं हे मांस आणि रक्ताचं काम आहे का? नाही. देवाच्या आत्म्यानं प्रगट केल्याशिवाय ते नाही समजणार. म्हणजे हे कार्य कुणाचं आहे? हे कार्य देवाचं आहे.
देवाने ते प्रगट करायला पाहिजे. इथं बसलोय आपण आणि मला प्रगटीकरण समजायला पाहिजे, मला संदेश समजायला पाहिजे, मला अमुक कळायला पाहिजे. अहो मी एवढा ऐकतो, मला का समजत नाही? हे मनुष्याचं काम नाहीये, हे काम आहे देवाचं. कारण देव हा देवाचा आत्मा देवाच्या गोष्टींचा शोधक आहे. आपण स्वतःहून निर्णय घेऊन किंवा आपण स्वतःहून विचार करून देवाच्या गोष्टी कशा आहेत काय मला डीक करायच्या समजून नाही होऊ शकणार आहे. देव आपल्याला ती कृपा आपल्याला पुरवायला पाहिजे जी त्याच्या आत्म्याद्वारे येते. आणि म्हणून आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की ज्या वेळेस मत्तयाच्या वर्तमानामध्ये हा म्हणतो की आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र, तो म्हणतो शिमोन बायरना धन्य तुझी, तू धन्य आहेस, कारण मांस आणि रक्ताला हे कधीच बोलता नसतं आलं. आणि असं म्हणाल्यानंतर तो खाली येऊन असं म्हणतो, मी तुला निक्षून सांगतो तुम्हाला मी ख्रिस्त आहे हे कुणालाही सांगू नका. मग असं तो का म्हणाला? कारण हे मनुष्याचं काम नाही त्याला स्वीकारणं, हे काम देवाचं आहे, म्हणून तुम्ही हे करू नका, कारण त्याची वेळ आली नाही. लगेच आपण पुढे पाहतो की हा जो आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो तेव्हापासून तो त्यांना दर्शवू लागला, यरूशलेमला जावं, बहुत दुःखी सोसावी, वडील याजक यांच्यापासून मारलं जावं, तिसऱ्या दिवशी उठावं याचं अगत्य आहे असं म्हणाल्यानंतर तोच पेत्र मागाशी त्याला म्हणायला आपण ख्रिस्त बाजूला घेतो, त्याला म्हणतो असं तू त्यांनी नाही घडायला पाहिजे, तुमच्यावर दया असो. आणि येशू त्याला मागं फिरून म्हणतो तू सैताना मायापासून दूर हो, कारण तुम्हाला अडखळ नाही. हो, तुम्ही बघितलं काय झालं की हे अशक्य आहे कुणालाही की तो ख्रिस्त आहे समजायला. म्हणजे कोणीही स्वतःहून हा विचार नाही करू शकत की आम्ही येशूला ओळखतो, आम्हाला येशूला ओळखायचंय, आम्हाला येशूला जाणायचंय. हे मनुष्याचं काम नाहीये, हे देवाच्या आत्म्याचं काम. त्यामुळं देवबापाचं अबाधित सत्य आणि त्या सत्यावर असणारा विश्वास सगळेच नाही ठेवू शकणार, सगळ्यांना हे नाही कळणार, सगळ्यांना हे नाही समजणार. म्हणून जोर जबरदस्ती करून आपण कोणाला पकडून थांब रे तो, ऐक रे, बस रे, नाही होऊ शकणार. इट इज द वर्क ऑफ द लॉर्ड. हे देवाचं कार्य आहे, तारण देवाचं आहे. आणि जेव्हा तारण देवाचं आहे, एखाद्याला आध्यात्मिक प्रवृत्तीत चालवणं हे कामही देवाचं आहे आणि देवबाप ते करतो. 3 वर्ष संगती राहून प्रभू येशूला ओळखण्याचा प्रयत्न करत होते, नाही समजलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, आत्म्याचं आगमन झालं, जे जे बोललेलं सगळं आठवलं. वाव, आमचा प्रभू हे बोललेला होता, आमचा प्रभू हे बोललेला होता, आमचा प्रभू हे बोललेला होता. हे मी उभा राहतो आणि मग जुन्या काळातील सगळे संदर्भ घेतो, खेचून आणतो. हे बघा येशू ख्रिस्तामध्ये कसे पूर्ण झालेले आहेत, सामर्थ्य प्राप्त झालं. माणसाचं काम नाही, स्वर्गाचं राज्य उघडलेलं आहे. कुणी बघितलं? जेव्हा आत्म्यानं संचारित झाला. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण करिंथकरास पहिलं पत्र 2रा अध्याय काढतो आणि मग ते 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनावरून पॉल याच आत्म्याविषयी संक्षिप्तपणे सांगतो. ओके, एकदम डिटेलमध्ये सांगतो आत्म्यानं संचारित होणं म्हणजे नेमकं काय, काय तुम्हाला कळेल. आणि मग तो काय म्हणतो बघा, परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. म्हणजे देवाचं सत्य देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केलं. कारण आत्मा, जर तुम्ही इंग्लिश बायबल तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी ना कॅपिटल एस आहे बरं का. कारण आत्मा म्हणाल्यावर त्या ठिकाणी कॅपिटल एस आहे. आत्मा हा काय आहे? देवाच्या, हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. म्हणजे इट इज होली स्पिरिट. कोण आहे? होली स्पिरिट. कॅपिटल एस. होली स्पिरिट काय करतो? देवाच्या रहस्यांचा शोधक आहे. मग देवाचे रहस्य कुठे आहेत बरं? हो, आम्हाला नाही ठाऊक. ही सगळे पवित्र शास्त्रामध्ये. आणि मग पवित्र शास्त्रातील ही रहस्य जर समजून घ्यायचे आहेत, देवाच्या आत्म्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे जर विसंबून कुणावर राहायचं आहे तर आपल्याला देवाच्या आत्म्यावर विसंबून राहणं गरजेचं आहे. कारण तो देवाच्या गोष्टींचा शोधक आहे, रहस्यांचा शोधक आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनाच कळेल का? नाही कळणार. सगळ्यांना समजणार का? नाही समजणार. आता समजा इथे तुम्ही बसले, मी प्रत्येक हा प्रश्न विचारला तर तुम्ही असंच करता, तुम्ही असं करता. ओके, माहित नाही तुम्ही इथे किती वेळ असं करता, कारण बाहेर गेल्यावर तुम्ही विसरता तर प्रॉब्लेम आहे. डिड यू गेट इट? कारण तो आत्मा काय करतो? तो आपल्याला सस्टेन करतो, प्रिझर्व्हरन्स ज्याला आपण म्हणतो, जतन करतो तुम्हाला आणि मला. तुम्हाला कळत आहे तो काय करतो? जतन करतो. जर समजा एक विधी, एक रूढी, एक परंपरा काय आहे की चर्च आहे आम्ही जातो, बायबल स्टडी आहे आम्ही जातो,
युथ मीटिंग आहे, आम्ही जात आहे, करायचं आहे म्हणून करत आहे. इफ आवर प्रोसेस इज लाईक दिस, आपली स्पिरिच्युअल ग्रोथ नाहीये. आपण काय करत आहे की एक पॅटर्न आहे, कारण मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेलो आहे, आय हॅव टू फॉलो दिस अँड आय एम फॉलोइंग इट. काही जण आहेत जे म्हणतात की नाही, आत्मीयता आहे, मला आध्यात्मिक जीवनात प्रौढत्व गाठायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि जर पवित्र आत्मा त्यासाठी त्याला उत्तेजन देत आहे, तो त्याच्या आध्यात्मिक प्रौढतेमध्ये काय करत आहे, वाढत आहे. याला वयाची अट आहे का? याला वयाची अट नाहीये. मी पुन्हा सांगत आहे, वारंवार सांगत असतो, आध्यात्मिक प्रौढतेला वयाची अट नाही. हो, क्लेपाचे केस पांढरे झाले म्हणजे ह्याला खूप ज्ञान असेल, याचा इथं काहीच संबंध नाही बरं का. त्या काळे भोर केसाला पण ज्ञान असेल, तरुणाला पण ज्ञान असेल, पण ते देवाच्या आत्म्याकडून आहे. तर देवबापाच्या आत्म्यानं त्याला त्या रीतीनं उत्साहित आणि प्रोत्साहित केलं पाहिजे. ठीक आहे, मग त्याचबरोबर वचन वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी त्याला मदत होईल. मागचा जो ऑनलाईन बायबल स्टडी चालू आहे ना, त्या ऑनलाईन बायबल स्टडी मध्ये मी स्टार्टिंगची प्रेयर केली आणि त्या स्टार्टिंगच्या प्रेयर मध्ये मी असं म्हणालो की हे देवा, आम्ही आमच्या दैनंदिन कामकाजामुळे ना आळशी बनत चाललो तुझ्या वचनासाठी, तुझ्या वचनाचं अध्ययन करण्यासाठी. तर तो आळस आमच्यामधून काढून टाक, आम्हाला कधी आळशी बनवू नको. वी शुडंट बी लेझी टू स्टडी द वर्ड ऑफ गॉड. तुम्हाला समजत आहे, आळस आपल्याला कधी येऊ नये देवाचं वचन शिकायला, अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करू. कारण जर आळस आला देवाचं वचन शिकायला, याचा अर्थ तुम्ही आध्यात्मिक प्रौढतेमध्ये नाही आहात, देवाचा आत्मा तुम्हाला उत्तेजन देत नाही. देवाचा आत्मा ज्यावेळेस उत्तेजन देतो त्यावेळेस उत्तेजन असं देतो की स्टडी द वर्ड ऑफ गॉड. आणि मग तुम्ही काय करता, देवाच्या वचनाचं अध्ययन करायला. अँड दॅट इज आवर कॉलिंग. आणि म्हणून का, तर तो सर्व गोष्टींचा, देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. मनुष्याचा आत्मा, आता जर इंग्लिश बायबल तुमच्याकडे आहे, तुम्ही जर बघितलं, मनुष्याचा आत्मा स्मॉल एस आहे इंग्लिशमध्ये, स्मॉल एस आहे. काय म्हणतं ते, मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो, त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो? कोणच नाही ओळखत. जो मनुष्यामध्ये आत्मा आहे तो काय करतो, मनुष्याच्या आतील गोष्टी तो ओळखतो. तशा देवाच्या गोष्टी जर देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला ओळखता येत नाहीत. कोणाला जर देवाच्या गोष्टी ओळखायच्या आहेत, समजून घ्यायच्या, त्यांना देवाचा आत्मा असणं आवश्यक आहे. तारण प्राप्तीनंतर जर तुम्हाला कोणतं गिफ्ट मिळत आहे तर तो आहे देवाचा आत्मा. तो तुम्हामध्ये वस्ती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं अभिवचन आहे ते, तो येईल आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. आता जुन्या कराराप्रमाणे तो येणार जाणार नाही. म्हणून आता मला प्रार्थना करून जोरजोरात ओढून पवित्र आत्मा या या म्हणायची गरज नाही, कारण तो एकदा येतो आणि तो वस्ती करतो. तो तुम्हा आणि माझ्यामध्ये राहतो. कारण का, तो इथून पुढे तुम्हाला आणि मला सत्यात चालवतो. काही भावनिक होऊन रडून करायची ती आवश्यकता नाही. तारण जर झालेलं आहे तर हे होणं आवश्यक आहे. त्यामुळे असं म्हटलं, देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला ओळखता येत नाहीत. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. आणि मग या ठिकाणी जर कृपेने दिले ते ओळखून घ्यावं. थोडस थांबा, विचार करा, कृपेने तुम्हाला काय मिळालं. ईच अँड एव्हरीथिंग विथ दिस ब्रेथ. सगळ्यावर तुमची आणि माझ्या देवाची कृपा आहे आपल्यावर. आपल्याला सगळं काही कृपेने मिळालेलं आहे. मग देवाचा आत्मा आहे तर आपण ओळखून घेतो. मग तो मनुष्य काय होतो, तो मनुष्य अधिक लीन नम्र प्रभूच्या सानिध्यात जातो. आणि तो ओळखतो की प्रभूने मला काय दिलेलं आहे. किती जबरदस्त आहे हे. कोण त्याला सांगतं? देवाचा आत्मा. कोण त्याला प्रगट करतात? देवाचा आत्मा. देवबापाचा अद्भुत सत्य तो ओळखू लागतो. म्हणून मी म्हटलं की योहान आत्म्यानं संचारित झाला असं जे लिहिलेलं आहे हे काही असंच लिहिलं नाहीये, कारण देवाचं अबाधित सत्य हे त्यानं पाहिलं. काय पाहिलं? इकडे वर आहे स्वर्ग आणि राजासनावर बसलेला. म्हणून हे आपण एवढं हलक्यात घेऊ नाही शकत की हा स्वर्ग कसा असेल. आज जे मनुष्य बोलत आहे तो मनुष्य मनुष्याचा गौरव करत आहे. स्वर्गाचं नाव घेऊन, स्वर्गाची भीती दाखवून, नाही मिळणार वगैरे बोलून. स्वर्गामध्ये सोनं असेल, सोन्याचे रोड असतील, घरं असतील, अहो झाडं कसले असतील, मी तिथे जाऊन आराम करेन आणि काय काय मजा येणार आहे मला. अनेक गोष्टी तो बोलत आहे स्वर्गाविषयी, ज्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद नाहीत. ज्या लोकांना स्वर्गीय दर्शन झालं आणि त्यांना सांगितलं की नमूद करा, त्यांनी काय नमूद केलं? त्यांनी नमूद करताना म्हटलं की स्वर्ग राजासनावर बसलेला.
हे अद्भुत आहे. द थ्रोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण का प्रत्येक जण त्या राजासनाला मान, सन्मान, गौरव देतात. आणि हे मूर्ख लोक जे स्वतःला क्लेम करतात की आम्ही स्वर्गात जाऊन आलो, मी तुझं नाव पाहिलं, मी तुझं नाव पाहिलं, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, ते मूर्ख आहेत. कारण का 24 वडील त्यासमोर पुढे पडतात आणि वारंवार संतांची ज्येष्ठ लोक, वडील लोक, ते आपले मुकुट काढतात, राजासनासमोर ठेवतात, उपडे पडतात, पवित्र पवित्र म्हणतात, त्याला मान, सन्मान, गौरव देतात. 24 वडील, असंख्य देवदूत, 4 प्राणी ज्यांना अखंड डोळे आहेत, तेही पवित्र पवित्र म्हणत आहेत. सन्मान, गौरव, मान, सन्मान तुझा आहे. आणि मग हे काही 4 आणि 8 आणे लोक जे स्वतःला असं समजतात की आम्ही खूप पवित्र आहोत आणि म्हणतात आम्ही स्वर्गामध्ये जाऊन आलो आणि क्लेम करत आहेत की आम्ही हे पाहिलं आणि ते पाहिलं. कुठंच आपल्याला त्यांच्यामध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये समतोल दिसत नाही. ते म्हणतात की आम्ही फिरत होतो, ते म्हणतात की आम्ही नाव पाहत होतो, आम्ही पुस्तक पालटून बघितलं, मी पेत्रा संगती बोललो, मी योहाना संगती बोललो, मी ह्याला भेटलो आणि मी त्याला भेटलो, मी येशूला पण पाहिलं. हा सगळा थोथांडपणा चालू आहे आणि ह्याच्यापासून आपण जपलं पाहिजे. कारण स्वर्गात जर काही आहे तर ते फक्त देव, सार्वभौम देव, त्याचं गौरव, त्याचं महात्म, त्याला आदर, त्याला सन्मान, कुठल्याही मनुष्याला नव्हे. म्हणून जर कोणी स्वतःच्या भावनांना आणि भावनांमध्ये जाऊन असं काही चित्र उपस्थित करतो आणि म्हणतो की मी तिथला आहे किंवा मी तिथे जाऊन आलेलो आहे किंवा मला दर्शन झालेलं आहे, तो धांद खोटं बोलत आहे. आणि अशा लोकांपासून आपल्याला जपणं फार गरजेचं आहे. कारण जे पवित्र शास्त्रात नमूद आहे तेच यथार्थ खरं आहे. कारण तो म्हणत आहे की मी आत्म्यानं संचारित झालो आणि मी हे पाहिलं. योहान असं नाही म्हणत की वाव मी पाहिलं, माझ्या खांद्यावर हात ठेवला, आम्ही 2 जण चालत चालत गेलो, तुम्हाला माहिती आहे का मी किती आनंदित होतो. आणि मी नाही, तो म्हणत आहे की मी कसं गौरव पाहिलं, त्या सार्वभौम देवाचं मी कसं गौरव पाहिलं, आणि ते तो नमूद करत आहे. आणि म्हणून करिन्थरास पत्रामध्ये हे आपल्याला समजणं आवश्यक आहे की आत्म्यानं संचारित झालेला मनुष्य किंवा ज्याच्यामध्ये आत्मा आहे तो काय करू शकतो, त्याला कोणती अथॉरिटी आहे, कोणत्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. तो म्हणतो बघा आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे. आता हे इम्पॉर्टंट आहे, मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी म्हणजे हे पत्र लिहिणारा पॉल आहे. पॉल जो पूर्वी शॉल होता, जेव्हा तो शॉल होता तेव्हा तो गमलिएलच्या पायथ्याशी शिकलेला होता. म्हणजे हा परुषी, पुष्कळ ज्ञानी, ह्याला नियमशास्त्राचं पुरेपूर ज्ञान, नियमशास्त्रानुसार म्हणा तर काटेकोरपणे पालन करणारा, आणि त्यामुळेच त्या आवेशानच तो ख्रिस्ती लोकांना माराव्यास पुढे सरसवत होता, कारण त्याला असलेलं ज्ञान. आणि म्हणून तो असं म्हणतो हे आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दाने नव्हे. म्हणजे मानवी ज्ञान आहे का? ऍब्सोल्युटली आहे. आज जगामध्ये जर तुम्ही बघितलं मानवी ज्ञान आहे का? ऍब्सोल्युटली आहे. जसं मी या ठिकाणी ख्रिस्ती पाळक आहे आणि मी बाहेर गेलो आणि मी एखादा जर गाडी रिपेअर करत आहे माणूस, त्याला जर म्हणलं बाजूला मी गाडी रिपेअर करतो, कसं होईल? होईल का? असं नाही होईल. बाजूला मी ते करतो. दुसरीकडे गेला तर तुम्ही कोण बसलेत बघा, हा इंजिनिअरिंग करत आहे, नर्स आहे, गेलो, ही विशाखा आहे नर्सिंग करते, त्या ठिकाणी जात आहे, तिच्या हॉस्पिटलला गेलो, विशाखा काय करते, सर मी इंजेक्शन देते, बाजूला मी देतो. म्हणजे मी ज्ञान आहे मला, मी करू, असं होईल का? हे नाही होणार. मानवाचं ज्ञान आहे, एवढी एवढी मोठी मोठी पुस्तकं मानवली तर त्या ज्ञानानं, हो भरपूर ज्ञान आहे, ज्ञानाचा वापर मनुष्य करत आहे आणि अनेक गोष्टींसाठी पुढे जात आहे. पण पॉल ज्यावेळेस ही गोष्ट त्यांना सांगत आहे की आम्हाला जर सत्य तुम्हाला सांगायचं आहे, मानवी ज्ञानाचा आम्ही कुठेही उपयोग करत नाहीये, तर आम्ही काय करत आहे तर तो या ठिकाणी नमूद करतो बघा, आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दाने नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी. आता थोडस थांबा, आत्म्याने शिकवलेले शब्द कोणते बरं तुम्ही सांगा? पवित्र आत्म्याने शिकवलेले शब्द कोणते? हा, तुम्हाला समजलं? पॉल जसं म्हणतो प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र एक सद्बोध दोष दाखवणे
सुधारणूक नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र म्हणजे आत्म्याने शिकवलं, म्हणजे ईश्वरीची प्रेरणेने जे जी वचन आहेत तर म्हणतो मानवी ज्ञानाचा उपयोग करतोय का मी इथं? नाही करत. apologetical thinking, no, I have many philosophical thinking and thoughts which I wanted to say, and तिथून मी इकडून काहीतरी घेतो, तिथून काहीतरी घेतो, आणि मग सांगतो की तो होता त्यानं काय कोट केलेलं होतं, अमुक XYZ होता त्यानं काय कोट केलेलं नाही, ह्याचं ज्ञान त्याचं ज्ञान मिक्स करतो आणि मग तुला सांगतो. पॉल म्हणतो हे करत मी नाही बसत. मानवी ज्ञानानं शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, म्हणजे आत्म्याने काय शिकवलं तर तो म्हणतो की जुन्या करारातील प्रत्येक वचन घ्या. आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची जुळवणूक करतो आम्ही काय करतो? जुळवणूक करतो. म्हणजे बघा आध्यात्मिक काय वचन आहे, ऍब्सोल्युटली आहे. सेम लाईन प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक आहे. आम्ही जुना करार घेतो आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण व्हायला आहे त्याची जुळवणूक करतो आणि तुम्हाला सांगतो. म्हणजे आत्मिक व्यक्तित्व कोण आहे तो? आत्मिक, त्याला आत्मा चालवतो. त्याला काय समजतं? देवबापाच्या गोष्टी समजतात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक सद्गृहस्थ आहे जो 5,000 भोजन म्हणतो आणि मग 5,000 भोजन दिल्यावर 12 टोपल्या उरल्या. मग जानेवारीमध्ये संदेश देते 12 टोपल्या, 12 महिन्याच्या 12 टोपल्या. मग एका टोपलीत काय मला तुम्हाला सांगायचं? जानेवारी महिन्यात काय, फेब्रुवारी महिन्यात काय, मार्च महिन्यात तुमच्यासाठी काय? आता ह्याला कसं दिसलंय मला माहित नाही, पण त्याला मग प्रगट झालं. ह्याला तुम्हाला कळत आहे ही गोष्ट काय चाललं? म्हणजे आत्म्याने शिकवलेल्या शब्दांऐवजी जी जुळवणूक असायला पाहिजे आध्यात्मिक गोष्टींवर आध्यात्मिक गोष्टींची, याच्याऐवजी मानवी ज्ञान, मानवी संकल्पना, मानवी विचार, मानवी अनुभव, मानवी भावना यांचा मेळ साधून ते पुढे नेण्यात येतं. इन्स्टेड आपण कसं असायला पाहिजे? हे देवाचं वचन आहे, हे देवाचं वचन आहे, हे एकत्रित केल्यानंतर यामधून येणारं सत्य काय बाबा, आणि ते आपण शिकणं आवश्यक आहे. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही नियमशास्त्र, संदेश त्यांचे ग्रंथ खोलून पहा. कुणाविषयी बोलतात? तुम्हाला माझ्याविषयी बोलतात. तुम्हाला काय वाटतं? मी ते रद्द करायला आलो का? नाही. मी ते कशासाठी आलो करायला? मी पूर्ण करायला आलो. म्हणजे नियमशास्त्र, संदेश त्यांचे ग्रंथ कुणामध्ये पूर्ण होतात? माझ्यामध्ये पूर्ण होतात. येशू ख्रिस्ताने ते पूर्ण केले का स्वतःमध्ये? ऍब्सोल्युटली केले. जे अशक्य होतं ते त्याला स्वतःमध्ये पूर्ण केलं. आणि जेव्हा त्याने ते पूर्ण केलं तेच त्यानं शिष्यांना सांगितलं की कसं माझ्यामध्ये पूर्ण झालंय. म्हणून पेत्र काय म्हणतो? आध्यात्मिक गोष्टी घेतो, आध्यात्मिक गोष्टींमध्ये कसं पूर्ण झालेलं आहे आम्ही तुम्हाला सांगत आहे. मनचं सांगतो का काय? नाही. बोलतो जेव्हा जे मला प्रगट झाले ते मी तुम्हाला सांगतो, तेही तो सांगत असताना जुळवणूक जर केली यथार्थ आहे, चुकीचं काहीच नाही. म्हणून पॉल आणि पॉलाची असणारी जी तुलना आहे ती तुलना कशी आहे? आत्म्यानं प्रेरित झालेला व्यक्ती, आणि आत्म्यानं प्रेरित झालेला व्यक्ती मनच बोलत नाही, मनच सांगत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये हे जे लोक आहेत हे आत्म्यानं प्रेरित झालेले. आज जर कोणाला पवित्र आत्मा मिळालाय आणि जर तो असं म्हणतो की मला देवाचा आत्मा मिळाला, तर तो देवाच्या वचनाच्या बाहेरच्या गोष्टी सांगत नाही, प्रोक्लेम करत नाही. तुम्हाला कळत आहे? आज जो प्रवाह चाललाय तो प्रवाह फार विचित्र दिशेने ख्रिस्ती विश्वासाला नेत आहे. लोक त्या अलौकिक काहीतरी दिसणाऱ्या थोथांड गोष्टीकडे आकर्षित होत आहेत, ज्याला पवित्र आत्म्याचं नाव देण्यात आलंय. पण आत्म्यानं पूर्ण असणारा जो व्यक्ती आहे तो पवित्र शास्त्रात जातो आणि देवाच्या रहस्यांचा शोधक होतो. आणि तिकडं आपण जाणं फार आवश्यक आहे. इन्स्टेड ज्या काही फसवणाऱ्या मानवी ज्ञानाच्या गोष्टी आहेत तिकडे. कारण पॉल याच पत्रामध्ये, जर आपण ह्याचा अभ्यास केला, हे आपलं काम नाही सध्या अभ्यास करणं करीनच्या मंडळीचं,
पण जर ह्याचा अभ्यास केला अध्याय 1 मध्ये जर आपण गेलो तर तो म्हणतो की वाक चातुर्यानं ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होतो. ओके, यू वॉन्ट टू रीड दॅट वर्स? ओके, रीड करा. चॅप्टर 1, चॅप्टर 2. ओके, या दोन्ही मध्ये ते आहे. मी तुम्हाला सांगतो बघा. चॅप्टर 1 वर्स 18 वचन वाचा कोणीतरी मोठ्यानं. 1 कोरिंथ 1 अध्याय 18 वचन. हा हा, बरोबर बरोबर. पुढं हा बेटा 18 वाजते, तू 18 वाजते. 18. हा हा, बरोबर आहे. त्यांना मूर्खपणाचा आहे वधस्तंभाचा, त्यांना ज्यांचा नाश होत आहे त्यांना. बरं, हा बरोबर आहे, त्यांना देवाचं सामर्थ्य. आता दुसरा अध्याय 1 वचन वाच. हा हा हा, बर. ओके, आता थांबा बेटा. इथे बघा काय म्हटलेलं आहे की मी तुमच्याकडे आलो. कसा आलेलो आहे? असं आलो का मी तुमच्याकडे वक्तृत्व आणि ज्ञान यानं घेऊन आलो का? नाही. तो वक्तृत्वामध्ये एकदम हुशार होता का पॉल? वक्तृत्वामध्ये काय वाटतं तुम्हाला? पॉल वक्तृत्वामध्ये हुशार होता का? त्याच्या एकंदरीत तुम्ही जीवनाकडे ज्यावेळेस पाहता, वक्तृत्वामध्ये तो हुशार होता असं वाटतं तुम्हाला? एखादं उदाहरण सांगा का तो हुशार वाटतो तुम्हाला वक्तृत्वामध्ये? व्हेरी गुड. धर्मसभेमध्ये उभं राहायचं आणि तो सारखं काय करायचं? मला धर्मसभेत न्या. सारखं हे म्हणायचं मला तिकडे न्या, किंवा काही जरी झालं मला बोलायला जर जागा द्या. आणि मग मोठे मोठे प्रतिष्ठित लोक पण त्याचं ऐकायला यायचे. म्हणजे तो वक्तृत्वामध्ये. पुढे म्हणतो मी ज्ञानामुळे आलोय का? तो ज्ञानी होता का? कसं म्हणता तुम्ही ज्ञानी होता तो? एखादं उदाहरण द्या. हा, ते ज्ञान आहे, पण त्या कालखंडामध्ये त्याचं जर म्हटलं आपण ज्ञान. बरोबर. म्हणून तो कसा होता? म्हणून ज्ञान होता. तुम्हाला माहिती आहे ना गमेलियल कोण? गमेलियल मला सांगा बरं कोण? तो त्याचा कुठं उल्लेख आढळतो तुम्हाला गमेलियलचा? नाही. काय उल्लेख होता गमेलियलचा प्रेषितांच्या कृत्यामध्ये? एकदम तो असा प्रौढ बोलतो, एकच गोष्ट बोलतो, एकदम असा प्रौढ रीतीने तो बोलतो. खूप ज्ञानी मनुष्याचं वाक्य आहे. नाही वाचलं कधी तुम्ही? नाही वाचलं? ओके, मी तुम्हाला सांगतो. एक सभा होते आणि त्या सभेमध्ये डिस्कशन असतं. आणि ते डिस्कशन असं असतं की या ख्रिस्ती लोकांचं करायचं काय, हे येशू करतात त्यांचं करायचं काय. तर गमेलियल त्या ठिकाणी उभा राहतो या लोकांमध्ये आणि ह्यांना म्हणतो की पहा, जर हे देवाकडून आहे तर हे काय होईल? हे पुढे जाईल. जर देवाकडून नाही तर हे काय होणार आहे? संपून जाणार आहे, लयास जाईल. म्हणून ह्यांच्या तुम्ही मागं लागू नका. असा तो एकदम प्रौढ सल्ला या सगळ्या लोकांना देतो. हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजणं. कारण गमेलियल साधा सुद्धा नव्हता, हा ज्ञानी होता. आणि त्यामुळं पॉल जो आहे तो प्रतिष्ठित परुषी होता. ओके, खूप प्रतिष्ठित परुषी म्हणजे ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे. आणि आपण पाहतो की तो त्याच्यामध्ये प्रावीण्य होतो. म्हणून दुसऱ्या अध्याय आणि 1 वचनामध्ये म्हणतो मी तुमच्याकडे कसं आलो? वक्तृत्वामुळे आलो असं वाटतं? तो बोलतो नाही. ज्ञान घेऊन आलो असं वाटतं? नाही. काय म्हटलं पुढं? हा, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त. हा, तो म्हणतो मी दुसरं काहीच जमेस धरत नाही. मी दुसरं काहीच जमेस नाही धरणार. कारण पुन्हा बघा 1 अध्याय 18 वचन. विसरलं का तुम्ही? बघा तिथं काय लिहिलेलं होतं? ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचं शिक्षण. म्हणजे पवित्र आत्मा ज्याला प्राप्त होतो तो व्यक्ती जर काही प्रगट करतो तर ते दुसरं काही नसून वधस्तंभाचं शिक्षण आहे. त्याच्या विरुद्ध दुसरं काहीच तो बोलणार नाही. कारण वक्तृत्व बद्दल नाही,
वधस्तंभाचं शिक्षण व्यर्थ होतं. ज्ञान बोलतो नाही. मग जर तुम्ही खाली आले 18 वर्षापासून खाली तिथे दिले, तो म्हणतो हेलेननी आणि तो म्हणतो परुषी. हेलेननी ज्ञानाचा शोध करतात आणि कोण चिन्ह मागतात? नाही, यहुदी चिन्ह मागतात. यहुदी काय करायले? आम्हाला चिन्ह द्या, आम्हाला चिन्ह द्या. आणि हेलेनी म्हणतात ज्ञान कुठे आहे? आणि पॉल म्हणतो हट, दोन्ही पण नाही. कारण का? ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे त्याचं शिक्षण मूर्खपणाचं होतं. त्यांच्यासाठी ते लोक मूर्ख ठरत आहेत, कारण त्यांना ज्ञान पाहिजे, त्यांना चिन्ह पाहिजे. आणि पॉल म्हणतो मी तुमच्याकडे आलो कसं येते? पवित्र आत्म्याला संचारित झालेला व्यक्ती. मी तुमच्याकडे वक्तृत्व घेऊन आलो का? नाही. मी तुमच्याकडे ज्ञान घेऊन आलो का? नाही. कारण देवाचं रहस्य जर तुम्हाला समजेल तर देवाच्या आत्म्याशिवाय ते अशक्य आहे. आणि त्यामुळे हे एवढं मी का तुम्हाला स्ट्रेच करून सांगत आहे? कारण ज्या वेळेस योहान आत्म्याने संचारित झाला तेव्हा त्यानं जे पाहिलेलं आहे ते साधी सुधी गोष्ट नाही. तो म्हणतो मी स्वर्गाचं दार उघडलेलं पाहिलं. आणि म्हणून तुमच्याने माझा या वचनावर विश्वास असा लावाय की योहान म्हणतोय, तो म्हणाला मला इकडे वर ये. योहान वर जातो. आत्म्याने संचारित झालेला व्यक्ती जर काही पाहतो तर देवाचं गौरव प्रिय, तो गौरवी प्रभू पाहतो. वधस्तंभ देवाचं गौरव आहे. आत्म्यानं संचारित झालेला व्यक्ती काय जर अनुभवतो ते आहे देवाचं गौरव. पाहतो ते आहे देवाचं गौरव. योहानाला पुढे होणाऱ्या गोष्टींसंदर्भात ज्यावेळेस प्रगटीकरण झालं, योहानानं जे पाहिलं ते आहे देवाचं गौरव. आज देवाचं गौरव मंडळी म्हणून नक्की तुम्ही आणि मी पवित्र शास्त्र खोलल्यावर काय पाहतो बरं? ज्या ज्या लोकांना पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, ज्या ज्या लोकांना तारणाचा अनुभव आहे, त्या लोकांना देवानं दिलेला पवित्र आत्मा. ज्या ज्या व्यक्तीला देवानं दिलेला पवित्र आत्मा आहे तो जर पवित्र शास्त्र खोलतो तर त्यानं त्यामध्ये काय पाहणं गरजेचं आहे? पवित्र आत्मा आहे. तर पवित्र आत्मा आपण पाहिलं की तो काय आपल्याला दाखवतो किंवा काय दिसणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे त्याला? गिव्ह मी आन्सर. नाही, काय पाहणं आवश्यक आहे? जसं आपल्याकडे पवित्र शास्त्र जे कृपेनं मिळालेलं आहे ते तुम्ही ओळखावं असं म्हणत आहे, बरोबर आहे? रीड दॅट वर्स, चॅप्टर 2 वर्स 1 Corinthians chapter 2 verse 12. वाचा बरं. हा हा, बरोबर. हा, ओके. कुणी दिलं? देवानं. जे कृपेनं दिलं ते आपण काय करावं? ओळखून घ्यावं. बरं, मग त्याच्यामध्ये कुणाचं गौरव आहे? मनुष्याचं आहे की देवाचं आहे? व्हेरी गुड. म्हणजे समजा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, तुम्ही पवित्र शास्त्र खोलता, तुम्हाला काय दिसणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये? कुणाचं गौरव दिसायला पाहिजे? देवाचं गौरव. मग तुम्ही जर शास्त्र वाचता त्याच्यामध्ये कोणाला शोधायला पाहिजे तुम्ही? हा. आणि आपण भ्रष्ट काय शोधतो? स्वतःला. माझ्यासाठी काय आहे? मला काय आहे? मला थोडी सांत्वना, मला थोडा आनंद, मला अजून काय मिळतं? आता बघा, पात्मसच्या बेटावर योहान आहे आणि योहानाला प्रगटीकरण होतं. योहान जर आत्म्याने संचारित झालेला आहे आणि त्याला प्रगटीकरण होत आहे तर त्यानं काय पाहायला पाहिजे? जे त्याला दिसलं ते. पण जर समजा तो आत्म्याने संचारित नाही आणि देव त्याला दर्शन देते, आपण गृहीत धरू तुमच्या आणि मायासारखा योहान, तो काय म्हणाल? पात्मसच्या बेटावर आहे, इथून अलगत मला हे जरा बाहेर, किती दिवस तुरुंगात राहू, थोडं बाहेर काढ, चांगले श्वास घेऊ दे, मला थोडा आनंद मला मिळू दे, थोडं सुख मिळू दे, हे जेवण खाऊन कंटाळलोय मी, काहीतरी चांगलं, काहीतरी विलक्षण. डिड यू गेट इट? काय होत आहे? आत्म्याने संचारित झालेला व्यक्ती जो आहे ना, तो दैहिकतेच्या गोष्टींसंदर्भात विचार नाही करत, त्याच्यामध्ये रममान होण्याचा तो विचारच नाही करत.
त्याचा उद्देश फक्त एक आहे, त्याचं पाहणं फक्त एक आहे की स्वर्गीय देव आणि त्याचा गौरव मला कसं दिसेल. हे फार इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला वारंवार हे सांगत असतो. अनेकांना असं वाटत असतं की ओके, चर्च आहे, चर्च मध्ये गेलं ना तर माझं बरं होईल, पालकांना प्रार्थना केली तर माझं चांगलं होईल, अमुक केलं तर माझं चांगलं होईल, मला बरं होईल, ह्यासाठी करा त्यासाठी करा, असं चालू आहे तसं. पण जसं की एक जादूची कांडी आहे जी फिरवायची आपल्याला भर. पण हे असंच आहे का? तर नाही. आपण योहानाकडे ज्यावेळेस पाहतो, योहान आत्म्याने संचारित झाला आणि त्यानं देवाचं गौरव पाहिलं. यशया ज्यावेळेस आत्म्याने संचारित झाला त्यानं देवाचं गौरव पाहिलं. एजेकिएल ज्यावेळेस आत्म्याने संचारित त्यानं देवाचं गौरव पाहिलं. आपण जर आत्म्याने संचारित झालोय, जे आपल्याला कृपेने मिळालंय, आपली लायकी नाहीये की आपल्याकडे हे असावं, पण हे जर कृपेने दिलेलं आहे, तर आपण ह्यात काहीतरी पाहावं, तर दैहिक आणि देहाच्या गोष्टी नाही तर आत्मिक गोष्टी पाहाव्या. मी तुम्हाला जस्ट एक बॅक नेतो फर्स्ट सेंचुरी आणि सेकंड सेंचुरी मध्ये. तुम्हाला आठवत आहे आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाचं इंट्रोडक्शन घेतलं, खूप वेळ घेतला आपण इंट्रोडक्शनला, तुम्हाला जर आठवत असेल तर. आणि त्या इंट्रोडक्शन मध्ये एक फार स्पेसिफिकली मी वारंवार ही गोष्ट म्हणत होतो की प्रगटीकरण मंडळीसाठी आहे, प्रगटीकरण मंडळीसाठी आहे, प्रगटीकरण मंडळीसाठी आहे. आपण ह्याच्यावर खूप स्ट्रेच केला ह्याला सगळ्यांनी स्वतःला, आणि म्हटलं की मंडळीसाठी मंडळीसाठी मंडळीसाठी. का मंडळीसाठी? बरं, कारण मी तुम्हाला पुन्हा दोन सांगितलं की फर्स्ट सेंचुरी मध्ये फार कठीण अवस्थेतून मंडळी जात होती. तुम्हाला आठवलं? फार कठीण अवस्थेतून छळ, त्रास, संकट, दुःख, खूप भयानक सामना मंडळी करत होती. आणि अशा वेळेस योहानाला प्रगटीकरण होत आहे. आणि योहान, आता मी तुम्हाला हे यासाठी सांगत आहे की योहानाचं हे प्रगटीकरण, हे जे त्याचं लिखाण आहे, हे त्या मंडळीकडे गेलं. जस्ट इमॅजिन की तुम्ही ज्या त्रासातून, तुम्ही ज्या संकटातून, तुम्ही ज्या कष्टातून जात आहे, एक पत्र येते आणि सांगत आहे की बहा आत्म्यानं संचारित झालेला योहान आणि त्याला झालेलं प्रगटीकरण मंडळी आहे तुमच्यासाठी. आणि जेव्हा ते हे पाहतात आणि ते म्हणतात की स्वर्गाचं दार उघडलं, त्याच्यामध्ये त्रोन होता. हे किती जबरदस्त आहे माहिती आहे तुम्हाला. वी डोंट कनेक्ट इट. आपण कनेक्ट नाही होत या गोष्टीला. दैहिक मनुष्य या गोष्टीला कनेक्ट नाही होणार. जे आत्म्यानं प्रेरित झालेले लोक आहेत ते ह्या गोष्टीला कनेक्ट होतात. कारण हा संदेश मंडळीसाठी आहे. मंडळी जी ह्या जगामध्ये आहे आणि जगामध्ये त्रास सहन करत आहे, जगामध्ये हाल अपेष्ट आहे, जगाच्या प्रवाहाच्या विरोधात जात आहे, तिला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण चौथा अध्याय वाचतो तर तो असा तसा नाहीये. स्वर्गाचं दर्शन देण्यात आलं आणि मंडळीला सांगण्यात आलं की घाबरू नको मंडळी, मी तूच बरोबर आहे, पहा मी कोण आहे. आणि मग पुढे विश्लेषण आहे, प्रत्येक गोष्टीला कारण आहे जे आपण पुढे पाहतो की त्या प्राणी आपल्याला काय शिकवतात, ते प्राणी आपल्याला काय सांगतात, त्या प्राण्यांची तोंड म्हणजे नेमकं काय आहे, काय दर्शवतं ते. कारण हे उदाहरण दाखवलंय आपल्याला की आपण समजून घ्या कशाची उपमा त्याला द्यावी, त्याला काय सांगावं त्यानं त्याला. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हे एनकरेज करतो आणि तुम्हाला उत्साहित आणि प्रोत्साहित करतो की तुमचं लक्ष ना हे सदैव आध्यात्मिक स्वरूपामध्ये पवित्र शास्त्राकडे असणं गरजेचं आहे. जर दैहिक स्वरूपाने आपण पवित्र शास्त्राकडे पाहू लागलो तर करिंथरास पहिलं पत्र 2 अध्याय 14 वचन जसं म्हणतं, दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. म्हणजे तो कनेक्टच होत नाही, त्याला तो कनेक्ट होऊच नाही शकणार. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात. तो जस्ट वाचत आहे चौथा अध्याय, हा स्वर्ग उघडला, दार उघडलं, त्याला पाहिलं की एक होतं, त्यात राजासन होता, राजासमोर बसलेला होता, तो यास्ते आणि सर्द या रत्नांसारखा होता, पुढे स्फटिकेसारखा एक समुद्र होता आणि त्याच्या आजूबाजू. ही जस्ट रीड, तो कनेक्ट नाही होणार. पण हेच पत्र जर लाउदिकियाला जाऊन दिलं आणि हे प्रगटीकरण लाउदिकिया वाचत आहे म्हणताय
आम्ही ज्या कष्टातून जात आहे, सर्व्हिसमध्ये आम्ही ज्या कष्टातून जात आहे, त्या कष्टानंतर जे होणार आहे ते पाहिलेलं आहे योहानानं, आणि मंडळीला सांगत आहे की घाबरू नको, सार्वभौम देव त्या राजस्थानावर बसलेला आहे. सर्व सत्ता, सर्व अधिकार, सार्वभौमता त्याच्या जवळ आहे. आत्म्यानं संचारित झालेला व्यक्ती आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीला समजू शकतो, आणि ह्या पवित्र वचनामध्ये तो हे पाहू शकतो की काय लिहिलेलं आहे. स्वतःला चाचपडून पहा प्रियांनो, की आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो, देवानं जे कृपेने दिलेलं आहे ते ओळखतो, पाहण्याचा प्रयत्न करतो, खरंच आत्म्यानं भरलोय. आणि जर आत्म्यानं भरलोय तर आत्मिक गोष्टींकडे आपला ओढा असेल. जर आत्म्यानं नाही भरलो तर आपला एकच ओढा आहे, तो म्हणजे देह आणि दैहिकतेकडे. आपलं आकर्षण तिकडच आहे, आपण तेच मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मागच धावतो, आणि तो खूप मोठा ड्रॉबॅक आहे ख्रिस्ती विश्वासासाठी. आपण आज या ठिकाणी थांबूया आणि स्वतः पुन्हा एकदा विचार करूया आध्यात्मिक जीवनाबद्दल आपल्या, की ज्या वेळेस हा आत्म्यानं संचारित झाला, आणि म्हणून त्याच्या या बोलण्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवावा की तो आत्म्यानं संचारित झाला, स्वर्गाचं दार उघडलं आणि त्याला थ्रोन दिसला. त्याला काय दिसलं? त्याला थ्रोन दिसला, राजासन दिसलं. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, हे एकदम सिमिलर आहे कुणाबरोबर? जे जे आत्म्यानं संचारित झाले त्या सगळ्यांनी ही गोष्ट नमूद केली. देव बाप करो की तुम्ही आणि मी पण तेवढ्याच आत्मीयतेने स्वर्गीय गोष्टी ज्या आहेत त्या आध्यात्मिक स्वरूपात जे लिखाण आहे, जे लिहिलेलं आहे ते समजण्यास आपल्याला देवा कृपा करूया. प्रार्थना करूया आपण. प्रभू देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की ही संधी तू आम्हाला दिलीस. तुझी उपकार स्तुती करतो, कारण देव बापा तूच महान आहेस. प्रभू, आज आम्ही सर्वजण एकत्रित तुझ्या चरणाजवळ विनंती करतो, तुझ्या आत्म्याचं निर्वादित सत्य जे शास्त्रामध्ये नमूद आहे ते तुझ्या मंडळीने ओळखण्यासाठी देवबापा जी तुझी कृपा आहे ती त्यांच्यावर तू कर. आणि देवबापा, जे आम्ही इथून पुढे शिकणार आहोत, स्वर्गाचं जे रहस्य आहे ते जाणणार आहोत, त्यासाठी आम्हावर तुझी कृपा कर. कारण प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की तू आमचा असा देव नाहीस की देवा ज्या गोष्टी तू गुपित ठेवलेल्या आहेस आम्हाला ठाऊकच नाही की देवा आम्ही कुठे जाणार आहोत, आम्हाला ठाऊकच नाही की पुढे काय असणार आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला सर्व गोष्टी देवबापा तू प्रगट केल्यास. आम्ही देवबापा या तुझ्या दयेबद्दल आणि प्रभू देवबापा तुझ्या कृपेबद्दल ज्यासाठी आमची लायकी नाही, तुझेच आम्ही आभार मानतो. आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मंडळीला देवा हे तू प्रगट केलंस, ही विनंती आम्ही त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुझकडे मागतो, म्हणून देवा तू ऐक. आमेन. थँक्यू.